मालविका तुझ्याकडे येणार आहे. अर्थातच मुळशी पॅटर्नचा तू खूप मोठा भाग आहेस आणि 2018नं सगळ्यांना जसं दिलं तसं तुलाही खूप दिलंय. काय सांगशील? खरंच खूप दिलंय. म्हणजे एक नवीन ओळख दिली आहे प्रवीण सरांनी आणि पूर्ण मुळशी पॅटर्नच्या टीमनी. तर त्यासाठी खूप जास्ती ग्रेटफुल आहे मी की त्यांनी हे ओळख दिली. आधी एक होती आणि आता त्यांनी एक ऑल टुगेदर नवीन आणलंय. वा 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 वा. आता येणार आहे भाऊसाहेब यांच्याकडे. बबन. बबन हा तुमचा खूप गाजला सिनेमा यावर्षी आणि या आधी ख्वाडा. काय सांगाल, काय दिलं 2018नी? एक चांगला सिनेमा करण्याचा प्रयत्न केला आम्ही प्रामाणिकपणे. सगळ्या टीमने काम केलं. विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांना खूप क्रेज आहे. ती जी बबनमधली पात्र आहेत ते त्यांना त्यांच्या जवळची वाटतात. बरोबर. दूध घालणारा मुलगा, कॉलेजला जाणारा मुलगा, त्यांचे ते सगळं ग्रामीण भागातलं ते जे वलय त्याला जवळीकतेचं वाटतं. दुधाच्या किटल्या खाळाम वाजत जायचा. पण मला हेच विचारायचंय की आता दया आहे, दया पण सांगतील बबनला तुम्ही एकत्र होतात त्यांच्याबद्दल की ते एवढे शांत आहेत खरंच आज तेवढं वाटतं तेवढं? हो, म्हणजे ते टेक लई असंच हळूहळू बोलायचं, सांगायला लागायचं, अहो जोरात बोला, मी याला समोर ऐकायला येत नाही. यानंतर आता येणार आहे एका अस्सल गावरान जोडीकडे. जोरदार टाळ्या साजन आणि विशाल यांच्यासाठी. खरं तर 2018 या सगळ्या चेहऱ्यांनी गाजवलं आणि या आवाजांनी गाजवलेलं आहे असं मी म्हणेन. पण आता तर सगळं वलय आहे, प्रसिद्धी तुम्हाला आता मिळते. पण असा कुठला क्षण आठवतोय स्ट्रगलचा जो आत्ता प्रेरणा देतो? मागे वळून बघितल्यावर वाटतं की तो दिवस आला माझ्या आयुष्यात म्हणून मी इथे. कोल्हापूरला माझे घरचे 2 हॉटेल आहेत. पण ह्या स्ट्रगलिंगसाठी मी कात्रजमध्ये बालाजी पेट्रोल पंपाच्या समोर परमार केटर्स होतं, त्या हॉटेलमध्ये मी कप बसत व्हायचो. 2004 साली माझे वडील वारले. तर मी लग्नाच्या केटरिंग्समध्ये जेवण वाढायला जायचो आणि शाळा कॉलेज असं करायचो. दिवसभर काम करायचो आणि संध्याकाळी ओपनला कार्यक्रम असायचे. माझे वस्तात चंदन कांबळे यांचा असायचा, आनंद शिंदे यांचा असायचा, मिलिंद शिंदे, आणि ह्यांचे प्रोग्राम पाहायला मी जायचो. रात्रभरात ते सगळं पाठ करायचं आणि दिवसभर मी काम करताना सगळ्याला हो मी आनंद शिंदे असे म्हणले, चंदन कांबळे असे म्हणले, आणि मी सगळं ते म्हणून दाखवायचो. आणि ते दिवस खरंच त्या दिवसांना सुद्धा सेल्यूट आहे माझा की मी कसं स्ट्रगलिंग केलेलं आहे. वा 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 वा. खरं आहे, तो दिवस यावा लागतो प्रत्येकाच्या आयुष्यात आणि त्याशिवाय काही घडत नसतं. तर मंडळी आता वेळ झालेली आहे पुन्हा एकदा होऊ दे व्हायरल या आपल्या स्पर्धेकडे वळण्याची. कालच्या भागामध्ये 2 स्पर्धकांनी आपल्याला हसवलेलं आहे आणि आजच्या भागात सुद्धा 2 स्पर्धक तयार आहेत तुम्हाला आणि आम्हाला हसवण्यासाठी. तेव्हा सुरुवात करूयात आजच्या होऊ दे व्हायरलला. आणि आजच्या भागाच्या शेवटी असणार आहे एलिमिनेशन. तर मंडळी आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल मध्ये. प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे मोबाईल असावा, तो दिसायला सुंदर असावा पण किंमत कमी असावी. तर असाच एक गिऱ्हाईक आहे ज्याचा मोबाईल बिघडला आहे, चायनीज मेड, आणि त्याला तो दुरुस्त करून नकोय, त्याला नवीन पीस हवाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अनंत ठीक रत्नागिरीहून आणि राशी मलगे राजगुरुनगरहून. Senior manager of Takao Mobile Company. टाकाऊ. आमची चायना बेस कंपनी आहे. पायाची होती मच्छरदानी, अहो तिच्यावर मारिली उडी आणि कडी कधी खोलीन या दाराची, घडी कधी खोलीन या दाराची, आईला चायनीज मांजर. वेलकम सर, हाऊ कॅन आय हेल्प यू? मला ना तिखट गुलाबजामुन दे.
आणि नूडल्स द्या हाफ नूडल्स. हा ते असतं ना ते वाटीत काल्या रश्यात ते तुम्ही देता ना मंचुरी जाम. नो 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 ते मंचुरियन असतं ते इथे नाही मिळत. चायनीज लेडी उभी आहे, चायनीज गाडी नाही. तुमची मी काय सेवा करू शकते? मोबाईल बदलून द्या. हा काय बकवास कंपनी आहे तुमची. हा हा ओ भंगारात विकला ना तरी भंगारवाला घेणार नाही मोबाईल. ए भैसाटलेले एक गिन्नाशी माझ्या टाकाऊ कंपनीला बकवास म्हणतो काय? अशी दिन नाही का बुक्कीत आडवी करेल बघ. यो बाबू तू चिन्ह आहे का कोण आहे? माझे पप्पा चायनाचे, आई खेडची आहे. अच्छा म्हणजे मदरबोर्ड हितला आणि डिस्प्ले चायनाचा. काय प्रॉब्लेम आहे? तर तुम्ही चार्जर द्या तापण खराब. बघू चार्जर. तुमच्या जायला चार्जर. हा बघा चार्जर घ्या. बया 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 चार्जरचं असं कसं केलंय? काय केलं याचं? ते आमच्या आई आहे ना पप्प्याला बांधते त्याच्यात. कोण पप्प्या? आमचा कुत्र्याचं पिलू. एवढा कुत्र्याचं पिलू या पांढरा निकाला. चार्जर कुत्रा बांधायचं असतं का? असं कसं बांधता कुत्र त्याला? एकदम सोपा आहे एकदम सोपा आहे. काय करायचं ही चपटी बाजू असते ना ती कुत्र्याच्या गळ्याला त्याच्याशी गळ्याला बांधायची आणि हा 2 खुटा आहे ना तो जमिनी ठोकायचं. संपला विषय. ते चार्जर बॅटरी चार्ज करायला दिलेला असतो. त्यांनी बॅटरी चार्ज करतात. मोबाईल चार्ज करायचा ना त्यांनी. कुत्र्यानी नाही रे चार्जरनी. तुझ्या मोबाईलला असं काळा डाग कस काय पडला? पत्र्याला होल आहे आमच्या. बघायला ऊन येतं डायरेक्ट घरातच. तर काय केला तर पत्र्याचा होल्यावर असा मोबाईल ठेवला आडवा त्यामुळे काला डाग पडला. पत्र्यावर का ठेवला फोन? परवा वादली पाऊस आलेला आमच्याकडं. पत्र्याच्या होळ्यातून पाणी भसा भसा गेले घरी. आधीच बुलबुलीत झोपायचा कसा तर काय केला तर मोबाईल असा पत्र्याच्या होल्यावर ठेवला असा पाणी यायचा बंद झाला त्यामुळे. गैबान्या पत्र्यावर का ठेवला मोबाईल? पत्र्यावर का ठेवला मोबाईल? तुम्ही तर बोलत की मोबाईल वॉटरप्रूफ आहे म्हणून. दरिंद्रीच दिसतंय. अजून काय प्रॉब्लेम आहे? या मोबाईल असा बॉट लावले की टचच नाही होत. कसं होणार? ह्याचे किती स्क्रॅचेस पडले? काय केलं याचं? त्या माझा भाचा आहे ना त्या ट्रकचा गेम खेळतो त्याच्यावरती. हे ट्रकची गेम नाहीये याच्यामध्ये. तसा नाही. आता हा मोबाईल आहे ना असा मोबाईल तर तो असा असा ठेवतो मोबाईल. असं खेळायचं असतात का मोबाईल मध्ये गेम? ह्याच्यामध्ये ना फोटो पण येत नाही. फोटो काढले की तो मेसेज येतो. बघू. ओ मेमरी फुल. ही माझी लहानपणापासून मेमरी फुल. 4थीला कॉलेज आलेलो. कितवे? नाही मुंबईला आलेलो पण झालं नापास. मोबाईलवरनं दिसतंयच ते. व्हिडिओ दिसत नाही व्हिडिओ. त्याला पण तुम्हाला नेट पॅक मारावं लागेल. बाई आम्ही किती पॅक मारायचे. घेतलाय ना मोबाईल मग सांभाळा. कसं असतं ना मोबाईल आणि प्रियसी एक सारखेच असतात. एकदा आयुष्यात आले ना की चिकटलेच म्हणून समजायचे. मग तुम्ही पण त्याच्याशिवाय राहू शकत नाही.